हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आहे ना इथे बनवणार आहोत हा जो तयार ब्लाऊज आहे. हा बघा, हा ब्लाऊज जो आहे ना हा तयार ब्लाऊज आहे, ते तुम्ही बघू शकता. तर कधी कधी काय होतं, कस्टमर आहे ना आपल्याला इतकं वेड्यात काढल्या जातात मैत्रिणींनो, म्हणजे काढतात. आता हे बघा, हा आहे डेली यूजचा ब्लाऊज तिचा, त्या कस्टमरचा हा डेली यूजचा ब्लाऊज आहे. मी तुम्हाला दाखवते, अगदी फिनिशिंगमध्ये शिवलेला आहे. तिथे तुम्ही बघू शकता, अगदी फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज जो आहे तो आपण शिवलेला आहे. तर हा ब्लाऊज आहे ना तयार झालेला आहे ऑलरेडी. तर हिचा जो मापाचा ब्लाऊज आहे, तर हा डिझाईनचा ब्लाऊज शिवलेला आहे. आता हा ब्लाऊज जो आहे ना हा मापाचा ब्लाऊज दिलेला आहे. तर हे बघ, तर इथे जी पट्टी आहे ना ही, इथं तो पाहू शकता तुम्ही, ही पट्टी आहे ना फक्त 3 इंचाची पट्टी आहे आणि खूप हेल्दी तब्येत आहे. म्हणजे साईज जी आहे ना ती याची 44 आहे, म्हणजे 44 साईज आहे. ठीक आहे. तर आत्ता हिचं म्हणणं असं आहे की हा जो गळा आहे तयार ब्लाऊजचा, आता इथे हिची 3 इंचाची पट्टी होती. ठीक आहे, इथं बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला इथे मेजरमेंट पण घेऊन दाखवते ह्या ब्लाऊजचं. तर ही पट्टी आपण, मला म्हटलं ऑफिसला जाते ही लेडीज, तर इतका मोठा गळा शिवण्यापेक्षा इथे बघू शकता, तर 3 इंचाची ना मी पाठीमागची पट्टी टाकता मी इथे टाकलेली आहे 4 इंचाची पट्टी. हे बघा, तर ती हे ब्लाऊज रिटर्न घेऊन आलेली आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की मला फक्त 3च इंचाची पट्टी बॅक साईडची, म्हणजे एवढाच गळा पाहिजे, फक्त एवढाच. मग आता हा तयार ब्लाऊज आहे, तर ह्या तयार ब्लाऊजचा गळा पूर्ण तर आपण खोलू शकत नाही. अशा वेळेस तुमच्याकडे ही जर का कस्टमर आलं की हा जो गळा आहे तयार आणि याचा गळा छोटा झालेला आहे, तर तुम्हाला ह्याचा गळा मोठा करून द्यायचा आहे. बघा, हा जो तयार गळा आहे, तर ह्याचा मोठा गळा आपण कसा करणार आहोत जास्त खोलत बसण्यापेक्षा, तर ही आयडिया मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तुम्हाला जर का माहीत नसेल तर ह्या पद्धतीने तुम्ही पण काम करायचं आहे. तर ऑलरेडी एक ब्लाऊज जो आहे तो आपण तिचा तयार केलेला आहे. हे बघा, तर हा जो गळा आहे ना हा पण 4ची आपण बॅक साईडची पट्टी ठेवलेली होती, पण तिला आहे ना ती 3चीच हवी होती. मग ती बोलली मी नाही घालत एवढे छोटे. तर हे बघा, ही जी पट्टी आहे ही आपण बनवलेली आहे 3 इंचाची. तर ही म्हणजे आपण कोणती ट्रिक वापरलेली आहे अगदी कमीत कमी वेळेमध्ये, आणि पूर्ण गळा म्हणजे पायपिंग जी आहे ती संपूर्ण, म्हणजे जिथं आपण हे आय बनवतो या साईडला आपण हुक लावतो, हे काहीही खोलायची तुम्हाला गरज पडणार नाही आहे मैत्रिणींनो. फक्त म्हणजे मी कशा पद्धतीने कमीत कमी वेळेमध्ये हा गळा छोटा केलेला आहे. बघा इथे फक्त आता ही जी पट्टी आहे तर ती झालेली आहे 3 इंचाची. हे बघा, 3 इंचाची ही पट्टी आपण तयार केलेली आहे. तर ही ट्रिक आपण काय वापरलेली आहे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. प्लस आता तुम्ही पाहू शकता हिचं आहे ना ही शोल्डर रुंदी बघा. आता हा ब्लाऊज तिने कुठे शिवलेला आहे मला माहिती नाही. तर हे बघा, आता ही जी रुंदी आहे ही तयार आहे 3 इंचाची, बरोबर. आता साईज आहे 44. तर मग आपणही ही रुंदी जी आहे ती 3 इंचाची न घेता थोडीशी त्याच्यापेक्षा कमी घेतलेली होती, म्हणजे 3 इंचाची 2.5-3ची असू शकते ही आपली. हे बघा, बरोबर 2.5-3 इंचाची ही रुंदी भरलेली आहे. तर तिचं म्हणणं असं आहे की मला ही पट्टीसुद्धा छोटी पाहिजे. मग आता हिने मापाला हा ब्लाऊज दिलेला आहे, तर आपण त्याप्रमाणेच त्याच्यापेक्षा थोडीशी कमी घेतलेली ही पट्टी, तरीसुद्धा ती म्हणजे आता ह्या कामामध्ये आपल्याला परत दुसरं कामसुद्धा ही आपल्याकडून करून घेत आहे ही लेडीज, तरी पण काही हरकत नाही. तर बघा, अगदी फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज तयार असताना आपण आता याचा गळा जो आहे तो वाढवणार आहोत आणि ही रुंदीसुद्धा कमी करणार आहोत. आता ह्या ब्लाऊजची रुंदी बरोबर मी 2.5-3 इंच घेतलेली होती, तर हिला कमी हवी होती म्हणून मी ही कमी करून दिलेली आहे. तर ही तुम्हाला मी इथे मोजून दाखवते किती कमी केलेली आहे आपण. फक्त 2 इंचाची. बघा, फक्त 2 इंचाची ही रुंदी मी तयार केलेली आहे. ठीक आहे. तर असेही कस्टमर असतात आणि ह्या कस्टमरला आपल्याला तोंड देणं हेही गरजेचं असतं. तर आता हा ब्लाऊज जो आहे ना तयार, तर याची गळा रुंदी जी आहे ती आपण कमी करणार आहोत, म्हणजे शोल्डरची रुंदी, सॉरी. तर ही शोल्डरची रुंदी कमी करणार आहोत. प्लस हा जो बॅक साईडचा गळा आहे ह्याची पट्टीसुद्धा आपण ही बॅक साईडची म्हणजे गळा मोठा करणार आहोत. अर्थातच ही जी पट्टी आहे ही जर अर्थात त्यांना कमी लागते, याचाच अर्थ की गळा जो आहे तो खूप मोठा पाहिजे. आणि काही काही लेडीजला, आता परवाचंच एक उदाहरण आहे की बॅक नेक होता आणि तिला म्हणजे अजिबात तब्येत नाही, डायरेक्ट 28 साईजचं म्हणजे 28 साईजचं ब्लाऊज होतं आणि तिला भल्ला मोठा गळा पाहिजे होता, खूप मोठा. तर मी म्हणजे जसा बसत होता त्या डिझाईननुसार, तर मी तसा टाकलेला होता आणि खूप सुंदर गळा तयार झाला होता. प्लस आपल्याजवळचं जे डेकोरेशनचं सामान आहे ते सुद्धा आपण त्याला यूज केलेलं होतं, तरीसुद्धा तिचं म्हणणं होतं की गळा छोटा झाला. म्हणजे असेही काही कस्टमर असतात की आपण थोडासा छोटा केला की लगेच काहीतरी त्याच्यात चूक काढणार की गळा छोटा छोटा झाला, आणि आपण थोडासा मोठा केला की मोठा झाला.
छोटा मोठा असं चालूच असतं आहे की तुमच्या बाबतीत असं घडतं आहे का कधी? माझ्याकडे म्हणजे ही केस जी आहे ती आत्ता आलेली आहे एवढ्या 25 वर्षाच्या अनुभवाच्या नंतर. तर ही पहिल्यांदा अशी केस आलेली आहे. तर ह्याचंही सोल्युशन आपल्याकडे आहे. प्रत्येक सोल्युशन असतं म्हणजे प्रत्येक जे काम असतं त्याच्यामध्ये काहीतरी मार्ग आपण करून हे तयार करून देणार आहोत. कस्टमर खुश होणार आहे याची 100% आपल्याला गॅरंटी आहे. तर हा जो गळा आहे तो कसा मोठा करायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि माझे अनुभव जे आहेत ते म्हणजे एवढ्या 4 दिवसात आलेले ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे. मग गळा छोटा मोठा झाला तरीसुद्धा काही आता हे कस्टमर नाही, हे कस्टमर माझे व्हिडिओ बघतही असेल की, पण काही कस्टमर कसे की थोडासा गळा मोठा झाला किंवा छोटा झाला किंवा बाई थोडीशी लांब झाली तरीसुद्धा दुसरीकडे जाऊन सांगणार की ब्लाऊज माझं बिघडलं किंवा दुसऱ्या टेलरला. आता ज्या टेलर आहेत, आता तुम्ही विचार करा, म्हणजे टेलर लोक म्हणा, पार्लरवाल्या म्हणा किंवा जे ज्या त्या फील्डमध्ये असतात तर त्यांची प्रत्येक जणांची मैत्री असते किंवा एकमेकींना त्या कधीतरी भेटत असतात. त्याबरोबर आपल्याला येऊन सांगतात आणि ज्यांच्याकडे ते जातात त्याच आपल्याकडे जे ब्लाऊज अवघड असतात ते शिवायला येतात किंवा कटिंग करून येतात. तर अशाही काही कस्टमर आहेत. पण प्रत्येकीचा स्वभाव आपण म्हणतो ना, व्यक्ती तितक्या प्रकृती तसंच काही. आणि बिझनेसमध्ये थोडासा पेशन्स पण हवा आणि थोडंसं माणसाने सहनही केलं पाहिजे. कस्टमरची म्हणजे डिमांड आहे त्याप्रमाणे किंवा कस्टमरला आपण म्हणजे काही सांगून व्यवस्थित त्याला पटवून पण देता आलं पाहिजे. आता हिने जरी हे आणलेले तर हिचा गळा जो आहे तो मी मोठा करून देणारच आहे. आणि अजूनही तिचे 3-4 ब्लाऊज आहेत तेही तुमच्याबरोबर शेअर होतील. तर बघत राहायचे आहेत व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू करायचा आहे. तर मी हे कशा पद्धतीने हा गळा जो आहे तो कुठल्याही जास्त आपल्याला उसवत बसवायचं नाही, म्हणजे बसायचं नाही आणि लगेच आपला हा गळा जो आहे तो होणार आहे मोठा. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, तुम्हाला मी आत्ताच सांगितलं. तर ही पायपिंग जी आहे ना, फक्त आपल्याला हे बघा इथून हा जो गळा आपला आहे ना इथून तर ह्या इथपर्यंत फक्त खोलायचे आहे, बाकी काहीही करायचं नाही. आणि आपल्याकडे कधीही ब्लाऊज तयार झाल्यानंतर कस्टमर रिटर्न येऊपर्यंत, त्याचा फोन येऊपर्यंत ब्लाऊजचा कपडा फेकायचा नाही आहे. नाहीतर मग तुम्हाला काय म्हणजे ऑप्शन म्हणून तुम्हाला दुसरी पायपिंग करावी लागते. तर माझ्याकडे ऑलरेडी ही गोल्डन कलरची पायपिंग आहे, त्याच्यामुळे मग मी काय करणार आहे की माझ्याकडे आहे हा कपडा तर मी याला लावणारच आहे. तर आपण आता वेळ न घालवता इथे मी तुम्हाला दाखवते. हा जो ब्लाऊजचा गळ्याचा सेंटर आहे ना, फक्त आपल्याला ह्या इथपर्यंत दोन्ही साईडला चॉकने मार्किंग करून घ्यायची आहे आणि फक्त एवढी जागा खोलायची आहे, बाकी काही करायचं नाही. तर मी आता ना पिन घेऊन याला खोलून घेणार आहे. तुमच्याकडे जर का असे प्रॉब्लेम झाले ना तर अजिबात घाबरून जायचं नाही आहे की आता काय करायचं की संपूर्ण गळा खोलत बसायचा नाही आहे बिलकुल. म्हणून हा व्हिडिओ जो आहे तो आजपर्यंत आलेलाच नाही यूट्यूबवरती हा व्हिडिओ. तर म्हणून मी तुमच्याबरोबर हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करत आहे. तर असेच काही व्हिडिओ जे आहेत ना एकदम नॉर्मल चुका असतात, पण ते तुम्हाला कळत नाही की आता आपण ह्याचं काय सोल्युशन करणार आहोत. तर असंच एक म्हणजे टेलर आहे, तिथे माझी मैत्रीणच आहे, मी तुम्हाला दाखवलेली पण आहे ती व्हिडिओमध्ये. तर तिच्या कस्टमरने सांगितलेलं की ट्रान्सपरंट गळा शिवा म्हणून ब्लाऊजचा. आणि तिला म्हणजे बोटनेकचे गळे जमत नाही, तर तिने मला सांगितलेलं होतं की ट्रान्सपरंट गळा शिवा. आणि ऐनवेळी ती मुलगीच होती, 11वी-12वीची मुलगी असेल आय थिंक. तर ती मुलगी म्हणते की तुम्ही आता काही करा आणि मला हा जो ट्रान्सपरंट गळा आहे ना, हा माझ्या बहिणी म्हटल्या की हा घागऱ्यावरचा गळा म्हणजे ब्लाऊज वाटतच नाही, तर हा मला बॅक हुकचा करायचा आहे आणि ट्रान्सपरंट काढून टाकायचा आहे. तर तो आम्ही कसा केला असेल आणि तो पण फक्त अर्धा तासामध्ये मी तयार करून दिलेला आहे. अशा काही आडलेल्या टेलर आहेत किंवा आडलेल्या गोष्टी आहेत त्या मी रिपेअर करून देत असते. तर गळ्याची जी सांगितल्याप्रमाणे अंतर जे आहे ती पायपिंग खोलून झालेली आहे. त्याच्यानंतर हा जो पायपिंगचा कपडा आहे ना, सेम तोच पायपिंगचा कपडा मी घेतलेला आहे आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा. तर इथे एवढी जागा जी आहे ती खोलून झालेली आहे. आता पुढे काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे बघा, पायपिंगला ह्या ठिकाणी जॉईंट असतोच. तर हा जॉईंट जो आहे ना तो कट करायचा आहे. जॉईंट कट केला त्याच्यानंतर आपण ही जी पट्टी आहे ना, ही स्ट्रेचेबल पट्टी, म्हणजे जशी आपण पायपिंगसाठी घेतो सरळ नाही, सरळ पट्टी घ्यायची नाही याला बिलकुल. तर जशी आपण पायपिंगसाठी घेतलेली होती ना तिरप्या पट्ट्या, तशाच पट्ट्या ह्याला घ्यायच्या आहेत. तर इथं तुम्ही बघू शकता. तर याला आपण पायपिंगसाठी ऑलरेडी जी टीप मारलेली असते ना, ती टीप थोडीशी खोलून घ्यायची आहे, जेणेकरून ही जी नवीन आपण आता पट्टी तयार केलेली आहे ती याला परत एकदा जॉईन करता येईल, जशी आपण पायपिंगला नेहमीप्रमाणे करतो त्या पद्धतीने. तर ही आपली झालेली आहे एक साईड जोडून. त्याच्यानंतर बघा, आता आपण काय करणार आहोत, जो गळा जो छोटा झालेला आहे ना तो पहिल्यांदा मोठा करून घेणार आहोत. त्याच्यासाठी बॅक साईडचा मध्य काढलेला आहे आणि इथे बघा खालच्या साईडने टेप लावला आणि बरोबर
3 इंचावरती मार्क करून ह्या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे बघा. आणि जिथपर्यंत आपण पायपिंग खोललेली आहे तिथपर्यंत हा आकार मिळवून द्यायचा आहे अगदी व्यवस्थित. आणि जेव्हा आपण पायपिंग जोडणार आहोत तेव्हा पण थोडीशी फिनिशिंगमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. तर इथे बघा, जिथे आपल्याला आता ह्या गळ्याला हा गळा मॅच करायचा आहे तिथे थोडंसं आपलं खोलायचं बाकी होतं, ते सुद्धा मी अशा पद्धतीने खोलून घेत आहे बघा, दाखवल्याप्रमाणे. अगदी सोपी पद्धत आणि कमीत कमी वेळेत होणारी. तुम्हाला संपूर्ण पायपिंग खोलायची काही गरज पडणार नाही आहे. तुम्ही जर का म्हणजे अशा वेळेस तुम्ही काय अडून बसता की आता काय कस्टमरने सांगितलं की गळा आपल्याला मोठा करायचा आहे आणि बसता संपूर्ण गळ्याची पायपिंग खोलत आणि संपूर्ण ब्लाऊज जो आहे तो फिनिशिंग जी आहे ती बिघडते. तर बघा इथे आहे ना, आता आपण जिथून सुरुवात केलेली होती ना, पायपिंग जिथून खोललेली आहे बरोबर ती टीप बघायची आहे. जिथून पायपिंग आपण जोडायला स्टार्ट केलेली आहे तिथून इथे टीप मारून घ्यायची आहे. मी जशी मारते ना त्या पद्धतीने अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये टीप मारायची आहे. मार्जिन जे आहे ते आतलं अगदी व्यवस्थित एकसारखं आलं पाहिजे तरच तुमची पायपिंग एकसारखी येते. नाहीतर मग काही ठिकाणी जाड येते तर काही ठिकाणी बारीक येते. आणि ह्या पायपिंगचा व्हिडिओसुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. कोणी जर का बघितलं नसेल तर बघायचा आहे आपला व्हिडिओ जो आहे तो. मी तुम्हाला वाटलंच तर याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर आता जिथपर्यंत आपण पायपिंग खोललेली होती ना तिथपर्यंत आपल्याला ही पायपिंग जी आहे ती जोडून घ्यायची आहे बघा. मी जशी जोडते त्या पद्धतीने. फक्त एवढ्याच जागेत आपल्याला काम करायचं आहे. संपूर्ण ब्लाऊज खोलायची गरज तर तुम्हाला पडणार नाही आहे मैत्रिणींनो. तर तुम्हाला जर का माझी सांगण्याची पद्धत आवडत असेल, व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायचं आहे. राहिलेला जो पार्ट होता ना ब्लाऊजला पायपिंग जोडण्याचा म्हणजे पायपिंगची पट्टी, तर ती पण आपण अगदी व्यवस्थित अशी जोडून घेतलेली आहे. आणि वरती जोडलेली म्हणजे जी पहिली जोडलेली आहे त्याला मॅच करून घेतलेली आहे बघा, अगदी व्यवस्थित अशी. आता आपल्याला काय करायचं आहे तर हे जो आतला कपडा आहे ना याला छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत बघा. मी जशी देते आहे ना तसे नॉचेस दिले तर पायपिंग करायला अगदी कपडा सहज पलटी पडतो, म्हणजे पलटी होतो आणि व्यवस्थित अशी गोलाकार म्हणजे जसा आपण आकार दिलेला आहे ना तशीच्या तशीच पायपिंग तयार होते. तर बघा परत एकदा स्टार्ट करायची आहे. पहिली पायपिंग आहे ना तिथून आपण खोललेली आहे तिथूनच आपल्याला ही स्टार्ट करायची आहे. आणि बरोबर आपली पायपिंग जी आहे ती अगदी एकसारखी तयार होणार आहे बघा. मी इथे तुम्हाला दाखवते ना तशीच्या तशीच आपली तयार होणार आहे. आणि त्यापेक्षाही अगदी फिनिशिंगमध्ये ही पायपिंग जी आहे ती तयार झालेली आहे. तर व्यवस्थित बघायचं आहे आणि ह्या पद्धतीने तुम्हीसुद्धा ट्राय करायचं आहे जेणेकरून तुमचा स्वतःचा जरी गळा छोटा झाला दुसऱ्या कोणाकडून किंवा तुमच्याकडून आणि तुम्हाला जर का तो वाढवायचा आहे तर अगदी 5 मिनटामध्ये हा गळा रेडी होतो. हे बघा व्यवस्थित बघा, तर गळा आपला झालेला आहे रेडी. मैत्रिणींनो कशी वाटली ही पद्धत नक्की ट्राय करा. तर इथे बघा आपण गळासुद्धा मोजून दाखवलेला आहे म्हणजे बॅक साईडची पट्टी तर 3 इंचाची ही बरोबर तयार झालेली आहे. आता आपल्याला करायचे आहेत शोल्डर कमी. तर तुम्हाला मी इथे मापसुद्धा घेऊन दाखवलेलं होतं तरीसुद्धा कस्टमरने सांगितलं आहे. तर कस्टमरने सांगितलं म्हटल्यावरती आपल्याला ते करायचंच आहे. तर बघा इथे आता हे शोल्डर जे आहे ते मगाशीच मी तुम्हाला मोजून दाखवलेलं आहे. तर त्यांचं जे कस्टमरचं शोल्डर आहे ते ब्लाऊजचं आहे 3 इंचाचं तयार. आता इथे आपण शिवलेलं आहे 2.25 इंचाचं, पण आपल्याला बनवायचं आहे इथे 2.25 किंवा 2.25 इंच आपल्याला हे तयार करायचं आहे. त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, बाही जी आहे ती पलटी करायची आहे म्हणजे उलट्या बाजूने व्यवस्थित बघा. आणि जिथून आपण शोल्डर जोडलेला आहे ना तिथून आपल्याला माप घ्यायचं आहे बघा. व्यवस्थित हा व्हिडिओ बघा. तर माप घ्यायचं आहे दोन्ही साईडला 4-4 इंचाचं बघा. ही आहे पुढची साईड. त्याच्यानंतर बॅक साईडला सुद्धा जिथून शोल्डर जोडलं तिथून परत एकदा 4 इंचावरती मार्क केलं. तर इथपर्यंत आपल्याला हे खोलायचं आहे शोल्डर. तर बघा इथे मी खोलत आहे हे शोल्डर. तर ही पद्धत ट्राय करून बघायची आहे. सोपी पद्धत आहे. आणि शोल्डर जर का रुंद झालं, कोणाकोणाला शोल्डर जास्त रुंद आवडत नाही आणि कोणाकोणाला जास्त रुंद शोल्डर लागतं. मला तर 2 किंवा 2 आणि 2 रेषा बस एवढं स्वतःसाठी शोल्डर लागतं. तर बघा इथे ना हे आता माझं शिवण असं असतं की टिपा ज्या आहेत ते खूप पक्क्या मारलेल्या असतात. मी डबल टिप असते आणि ती पटकन खोलल्या जात नाही. तर बघा इथे मी हे ना खोलून घेतलेलं आहे शोल्डर जेवढा आपण मार्क केलेला आहे ना तिथपर्यंत.
तर ही पद्धत पण खूप सोपी आहे. पूर्ण बाही तुम्हाला म्हणजे बाहीचा राऊंड जो आहे तो खोलायची काही गरज पडणार नाही ह्यामध्ये. तर बघा आपण आता हे खोललेलं आहे. आता परत एकदा शोल्डर अशा पद्धतीने व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे. आणि हे बघा मी जशी करते तशी आता इथे 2.5 इंचावरती मी खूण केलेली आहे. तर 2.5 इंचावरती खूण केल्यानंतर आपण शिलाई मार्जिन पकडून हे शोल्डर तयार होणार आहे आपलं 2 आणि 1 रेष असंच तयार होईल हे, किंवा 2 आणि 2 रेषा. तर बघा इथे 2.5 इंचावरती खूण केल्यानंतर इथपर्यंत कट केलं. त्याच्यानंतर दोन्ही पार्ट जे आहेत ते ह्याला म्हणजे मागच्या आणि पुढच्या पार्टला ही कटिंग जी आहे ती मॅच करून घ्यायची आहे. ठीक आहे, बघा एवढा कपडा आपला उरलेला आहे. त्याच्यानंतर आपण आता हे शोल्डर जे आहे ते म्हणजे ही बाही जी आहे ती परत एकदा जोडून घेणार आहोत. तर बघा बरोबर 2.5 इंच आपलं हे कटिंग केल्यानंतर आलेलं आहे. त्याच्यानंतर सेम पद्धतीने मी दुसरंसुद्धा हे खोलून घेतलेलं होतं. वेळ जास्त जाईल म्हणून मी ऑलरेडी ते खोलून घेतलं आणि तुम्हाला फक्त डायरेक्ट खोललेलं दाखवलेलं आहे. दुसऱ्या साईडलाही मी 2.5 इंचावरती खूण करत आहे बघा. आणि अशी खालीपर्यंत आपण ही लाईन घेतलेली आहे. आणि परत एकदा इथे कटिंग करून घेऊया. तर कटिंग आपली झालेली आहे. मागचा आणि पुढचा पार्ट थोडासा सुटा करून वेगवेगळे पार्ट जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत. तर बघा हे दोन्ही पार्ट आपण बाजूला ठेवतो आहे आणि स्टार्ट करत आहोत बाही जोडायला. आता आपण शोल्डर खोलल्यानंतर बाहीचा जो म्हणजे शोल्डरचा जो जॉईंट आहे तो थोडासा निघालेला असतो. तर तोही आपण इथे व्यवस्थित असा पॅक करून घ्यायचा आहे. ठीक आहे, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल. तर जॉईंट पॅक केल्यानंतर मग बाही जोडायला आपण सुरुवात करत आहोत इथे. तर बघा अगदी व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये ही बाही जी आहे ती मी जोडून घेणार आहे. आणि लगेचच्या लगेच ह्याला डबल टिपसुद्धा देऊन घ्यायची आहे. तर ह्याच्यामध्ये ना आपल्याला जास्त मार्जिन पकडायचं नाही आहे. मार्जिन ऑलरेडी आपण म्हणजे कट केलेलं आहे, मार्जिन पकडलेलं आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे जास्त मार्जिन जे आहे ते आपल्याला पकडायचं नाही आहे मैत्रिणींनो. आणि लगेचच्या लगेच आपण ह्याला टिपसुद्धा मारून घेणार आहोत डबल. म्हणजे आपल्याला धागा जो आहे तो तोडायचा नाही आहे, कट करायचा नाही आहे. तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल. आशा करते माझे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला समजत असतील. आणि व्हिडिओला एक लाईक करायचा आहे. व्हिडिओ बघतानाच एक लाईक करायचा आहे. तर बघा झालेला आहे आपला हा बाहीचा पार्ट जो आहे तो जोडून. तर तुम्ही बघू शकता बाही अगदी फिनिशिंगमध्ये परत एकदा रेडी झालेली आहे. तर मी तुम्हाला ह्याचं मेजरमेंट घेऊन दाखवणार आहे किती आलेलं आहे बघा. तर बरोबर आपलं 2 आणि 2 रेषा आलेला आहे. सेम पद्धतीने आपण दुसऱ्यासुद्धा बाहीला अशीच पद्धत ट्राय करून आणि बाही जोडून घेणार आहोत. तर ह्या बाहीलासुद्धा आपण जसं जोडलं होतं ना पहिल्या बाहीला तसंच मार्जिन पकडून आपण ही जोडून घेणार आहोत. आणि हिलासुद्धा डबल टिप देऊन घेणार आहोत. तर दोन्ही बाजूच्या बाह्या ज्या आहेत त्या जोडून झालेल्या आहेत अगदी व्यवस्थितपणे. तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात नक्की मला कमेंट करून कळवायचं आहे. तर तुम्हाला कुठले व्हिडिओ पाहायला आवडतात माझे ते पण सांगायचं आहे. फायनली हे दोन्ही पण ब्लाऊज जे आहेत ते रेडी केलेले आहेत आपण. हे बघा, तर जास्त पूर्ण गळा उष्टीत बसण्यापेक्षा फक्त ह्या एका सोप्या ट्रिकने आपण हे ब्लाऊज जे आहे ते त्याचा गळा मोठा केलेला आहे. ते तुम्ही बघू शकता. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ, म्हणजे ही ट्रिक कशी वाटली तुम्हाला. तर दोन्ही ब्लाऊजचे शोल्डर पण कमी केलेले आहेत. आता तिने ब्लाऊज दिलेला होता ना मापाला, तुम्हाला इथे मोजून पण दाखवलेलं होतं. तरी पण कस्टमरचं आपल्याला ऐकावं लागतं म्हणून. आणि हा बघा हा पण गळा अगदी मोठा केलेला आहे. म्हणजे फक्त ही पट्टी जी आहे ती 3 पावणे 3 इंचाचीच हवी होती तिला. तर हे दोन्ही पण ब्लाऊज आपले झालेले आहेत. हे बघा. तर आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल, ही जी मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे ती जर का आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. तर भेटणार आहोत अशाच एका सुंदर आणि छान व्हिडिओसोबत. असेच व्हिडिओला कंटिन्यू बघत राहायचे आहेत. बाय.